Hello, good afternoon. So let's start today's session. Today we are talking about public revenue. Obviously, the second chapter of uh, our syllabus, and we have reached where we have learned about canons, that is, principle of taxation. We have learned that Adam Smith, who is the one of the greatest mind in economics and overall politics, he has mentioned about four canons of taxation, and apart from that we have seen some other canons of taxation, that is principles of taxation. ओव्हरऑल टॅक्सेशन सिस्टीम ही चांगल्या प्रकारे वर्कआउट होण्यासाठी काय प्रकारच्या काळजी घेतली पाहिजे, काय प्रकारची पॉलिसी वापरली पाहिजे, कशा प्रकारे तुमची टॅक्सेशन सिस्टीम, टॅक्सेशन ऍडमिनिस्ट्रेशन असलं पाहिजे, याविषयी आपण बोललो होतो. आणि आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मधला डिफरन्स आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. राईट. काल हे लेक्चर ऑफ करताना आपण बघितलं होतं की कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस जनरली आपल्याला बघायला लागतात. बरोबर आहे ना? तसंच आज आपण ऍक्च्युली डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस बद्दल बघणार आहोत. सो लेट्स रीड की आपल्या पुस्तकात काय लिहिलंय. ओके. A number of economists have put forward their opinion on direct and indirect taxation. Direct and indirect taxes are usually defined on the basis of effects and the expectations or intentions. सो कशा प्रकारे तुम्ही का आणि कोणत्या कारणासाठी टॅक्सेशन वापरताय त्याच्यासाठी गरज असते की तुम्ही कशा प्रकारे डायरेक्ट टॅक्स लोकांवर देणार की इनडायरेक्ट टॅक्स देणार. मला माहितीये तुम्हाला आता हे पहिलं कन्फ्युजन असेल की डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. बरोबर ना? According to Dr. Dalton, a direct tax is really paid by the person on whom it is legally imposed, while an indirect tax is imposed on one person but paid partly or wholly by another. So direct tax हा इन्कम टॅक्स त्याचं एकदम मस्त उदाहरण आहे. तुम्ही इन्कम मिळवलं म्हणून तुम्ही डायरेक्टली सरकारला कंट्रीब्युशन म्हणून समाजाच्या वेलफेअरसाठी पैसे देता. डायरेक्टली XYZ अशी 3 माणसं त्यांच्या इन्कम मिळवण्याबद्दल कॉन्ट्रीब्युशन म्हणून सरकारला पैसे देतात. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट टॅक्स. म्हणजेच त्या टॅक्सचं बर्डन त्यांच्यावरच असतं, डायरेक्ट बर्डन. पण इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जसं आपण पूर्वी वॅट बघायचो, सेल्स टॅक्स बघायचो, आज जीएसटी बघतो, त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. प्रत्येक लेव्हलवरती बाईंग आणि सेलिंग या चेनमध्ये असणाऱ्या माणसाला तो पे करायला लागतो. इन द सेन्स त्यांनी म्हटल्याप्रमाणे इनडायरेक्ट टॅक्सचं जे बर्डन असतं ते एका माणसावर इम्पोज केलं जातं. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स इज इम्पोज्ड ऑन वन पर्सन बट पेड पार्टली और होलली बाय अनदर ओइंग टू द consequential changes in terms of some contract or bargaining between them. म्हणजे असा विचार करा की जीएसटी हा मॅन्युफॅक्चरर पासून आपल्या कन्झ्युमर पर्यंत, अगदी आपण कन्झ्युमर असू तरी सुद्धा आपल्यापर्यंत प्रत्येक पॅच वरती माणसांना भरायला लागतो. सो मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती ज्यांनी रॉ मटेरियल घेतलं असेल त्यांना भरायला लागतो. तिथून जर समजा ते होलसेलरकडे गेलं मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट, तर होलसेलरला भरायला लागतो. होलसेलरकडून जर डिस्ट्रीब्युटरकडे केलं तर डिस्ट्रीब्युटरला भरायला लागतो. डिस्ट्रीब्युटरकडून रिटेलरकडे गेलं तर रिटेलरलाही जीएसटी भरायला लागतो. आणि तोच जीएसटी, तशाच प्रकारचा जीएसटी हा कन्झ्युमरलाही भरायला लागतो. इन द सेन्स प्रत्येक लेव्हलवरती प्रत्येक या स्टेक होल्डरला टॅक्स भरायला लागतो. इनडायरेक्टली प्रत्येकावर बर्डन असतं आणि ऍट लास्ट त्याचं बर्डन कन्झ्युमरवर येतं. सो त्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. येतंय लक्षात तुमच्या? दस डायरेक्ट टॅक्सेस आर दोज विच आर पेड बाय वन पर्सन ऑन हुम दे आर इम्पोज्ड अँड द रिअल बर्डन इज ऑल्सो बोर्न बाय देम. सो ज्यांच्यावरती टॅक्स इम्पोज केलाय, टाकलाय किंवा लावलाय त्याच माणसांकडून तो पेही केला जातो आणि त्यांच्याचकडे त्याचं बर्डन बेअर केलं जातं. म्हणजे त्यांनाच ते नुकसान सहन करायला लागतं. ओके. द एक्झाम्पल्स ऑफ सच टॅक्सेस आर इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, consumption expenditure or inheritance tax. These taxes which reach the income and property of a persons through their acts and enjoyment and also through their consumption of commodities are known as indirect taxes. So जेव्हा एखाद्या गोष्टीचं कन्झम्पशन केल्यामुळे, सर्व्हिसेस
चा उपभोग घेतल्यामुळे त्या गोष्टींच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे भरायला लागतात ॲज अ टॅक्स. त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक्साइज ड्युटीज, सेल्स टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स एटसेट्रा. John Stuart Mill refined the sorry, not refined, defined. John Stuart Mill defined a direct tax as one which is demanded from the very person who is intended or desired should pay it. म्हणजे ज्याने तो पे केला त्यालाच त्याचं बर्डन झालं पाहिजे, अशा प्रकारचा जो टॅक्स असतो त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं, अशी जॉन स्टुअर्ट मिलने डिफिनेशन दिलेली आहे. व्हेअरॅज इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, अँड इनडायरेक्ट टॅक्स इज डिफाईन्ड ॲज, जस्ट 1 मिनिट हां, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ओके, या. सो होपफुली तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय. An indirect tax is defined as one which is demanded from one person in the expectation and intention that he shall indemnify himself or herself at the expense of another. म्हणजे दुसऱ्याच्या खर्चा बरोबर त्याचा स्वतःने त्याने पे केलेला टॅक्स हा इंडेमनिफाय व्हावा, म्हणजे नील होऊन जावा. किंवा त्याने असा विचार करा की थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे डेफिनेशन, पण आपण असं लक्षात घेऊ शकतो की ऍक्च्युली सगळ्यात शेवटच्या माणसाला जरी टॅक्सचं बर्डन सहन करावं लागत असलं तरी तो प्रत्येक स्टेपवर कलेक्ट केला जातो. This kind of explanation is from the administrators or government's point of view, which actually creates confusion. Definitely, खूप confusing आहे. For example, the government imposes a commodity tax, which is an indirect tax in the expectation that will be shifted. म्हणजे कमोडिटी टॅक्स म्हणजे आपल्या गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स सारखाच. जेव्हा असा कमोडिटीवरती टॅक्स बसवला जातो गव्हर्नमेंटकडून, तेव्हा प्रत्येक स्टेपवरती असणाऱ्या स्टेक होल्डरकडून, जसं मी तुम्हाला सांगितलं, बायर, सेलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, या सगळ्यांकडून टॅक्स भरला जातो. त्यामुळे त्या टॅक्स भरण्याचं बर्डन, ओझं, हे या प्रत्येकाकडून शिफ्ट होत 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 शेवटी कंझ्युमर पर्यंत पोहोचतं. म्हणजे टॅक्स ऍक्च्युली कंझ्युमरवरच आहे, पण त्याचं बर्डन मात्र सगळ्यांना सहन करायला लागलं इनडायरेक्टली, म्हणून त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. बट इफ द प्रोड्युसर इज अनेबल टू शिफ्ट द टॅक्स ऑन द सेलर्स, इट इज डायरेक्ट टॅक्स. पण जर समजा अशा प्रकारचं बर्डन शिफ्ट होणं शक्य असेल, ज्याच्यावर तो टॅक्स लेवी केला गेलाय, म्हणजे टाकला गेलाय, त्यालाच त्याचं जर बर्डन सहन करायला लागत असेल, देन रिमेंबर दिस की तो डायरेक्ट टॅक्स आहे. दस दिस काइंड ऑफ एक्सप्लेनेशन इज मिसलिडिंग. सो कधी कधी अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन मिसलिडिंग ठरू शकतं. Therefore, it is practical to follow Dalton's explanation of classification of taxes into direct and indirect. म्हणून डाल्टननी दिलेलं एक्सप्लेनेशन आहे तेच जास्त आपण फॉलो करू शकतो. ओके, अकॉर्डिंग टू प्रोफेसर डी मार्को, इफ द इन्कम ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज अप्रेज्ड डिरेक्टली, इट इज अ डायरेक्ट टॅक्स. जर समजा इंडिव्हिज्युअलचं जे किंवा एखाद्या माणसाचं जे इन्कम आहे, त्या इन्कम वरती टॅक्स टाकला गेला डायरेक्टली, देन इट इज अ डायरेक्ट टॅक्स. इफ इट इज अप्रेज्ड इनडायरेक्टली वेन इट इज पेड, म्हणजे जेव्हा टॅक्स बसेल तेव्हा तो, जेव्हा ते इन्कम खर्च केलं जाईल, असा विचार करा, जेव्हा इन्कम मिळवल्या मिळवल्या मला टॅक्स भरायला लागतो, जसं की आपण बघितलं होतं सॅलरीड पर्सनला त्याच्या सॅलरी मिळतानाच्याच वेळी टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स नावाच्या प्रकाराने टॅक्स कट होतो. सो इन्कम मिळवल्या मिळवल्याच त्याचा टॅक्स कट होतो, तेव्हा अशा प्रकारच्या टॅक्सला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. मात्र जेव्हा मिळालेलं इन्कम खर्च करताना आपल्याला टॅक्स द्यायला लागतो, तेव्हा त्या प्रकारच्या टॅक्सला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात, जसा की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, दॅट इज अ जीएसटी. ओके, अकॉर्डिंग टू हिम बोथ ऑफ दिस टॅक्सेस आर कॉम्प्लिमेंटरी. ते दोन्ही टॅक्सेसचे प्रकार, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, हे दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी करणार आहेत. याचा अर्थ ते दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालणार आहे. ओके, Professor Finlay Shiras propounded that those taxes which are levied immediately on the property and the income of persons and those that are paid by consumers to the state directly are called as direct tax. म्हणजे जे टॅक्सेस प्रॉपर्टीवरती असतील किंवा इन्कमवरती असतील लोकांच्या, हे कंझ्युमर कडून डायरेक्ट पे केले जातात, स्टेटला दिले जातात, म्हणजे गव्हर्नमेंटला दिले जातात, त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. वेरॅज दोज टॅक्सेस जे तुमच्या इन्कमला अफेक्ट करतात, प्रॉपर्टीला अफेक्ट करतात, आणि असं आपण म्हणू शकतो की तुम्हाला ते एका स्टेप बाय स्टेप
अशा पद्धतीने सरकारला तुम्ही सरकारला डायरेक्ट पे करत नाही, तर तुम्ही वरच्या माणसाला, वरच्या इन द सेन्स नॉट अगेन हायरार्की वाईज, पण जसं की शॉप ओनरला. तो जेव्हा मला जी भरायचा असतो, तेव्हा मी तो कुणाला तरी दुसऱ्याला जाऊन देत नाही. माझ्या त्या वस्तूंमध्येच इन्कॉर्पोरेट केलेला असतो जी-एस-टी. दॅट्स व्हाय तुम्हाला जर माहिती असेल, तर एम-आर-पी जेव्हा लिहून येते प्रॉडक्टवरती, तेव्हा तिथे इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं कंसात लिहिलेलं असतं. सो दॅट मीन्स जी सुद्धा त्यात इन्क्लुडेड असतो आणि जो आपल्याला सरकारला न देता डायरेक्टली शॉप ओनरला द्यायला लागतो. येतंय तुमच्या लक्षात? आता बघा, टॅक्सेस कॅन बी क्लासिफाईड इंटू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑन बेस्ड ऑन सर्टन क्रायटेरिया. काही बेसिसवरती आपण टॅक्सेसचं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असं क्लासिफिकेशन करू शकतो. ओके. So the first point is on the basis of impact and incidence. The immediate money burden of tax is called impact and the final money burden is called incidence. So जेव्हा लगेच इम्पॅक्ट म्हणजे तुम्हाला त्या क्षणी टॅक्स भरायला लागतोय आणि तोच टॅक्स तुम्ही जर समजा पुढच्या व्यक्तीला भरायला लावला, म्हणजे शॉप ओनरलाही टॅक्स भरायला लागतो. पूर्वी वॅट असायचा, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, तोही भरायला लागायचा, सेल्स टॅक्सही भरायला लागायचा. आज जीएसटी भरायला लागतो. तर जीएसटी ऑलरेडी भरायला लागतो शॉप ओनरला, हाच तो इम्पॅक्ट. पण जेव्हा फायनल मनी कन्झ्युमरला भरायला लागतो इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत, दॅट इज अ फायनल मनी बर्डन. म्हणजे सगळ्यात शेवटी टॅक्स कोणी बेअर केला, तर कन्झ्युमरने केला. या गोष्टीला इन्सिडन्स असं म्हटलं जातं. सो इम्पॅक्ट हा एक प्रकार आहे आणि इन्सिडन्स. इमिजिएट मनी बर्डनला इम्पॅक्ट म्हटलं जातं, फायनल मनी बर्डनला इन्सिडन्स असं म्हटलं जातं. सो जेव्हा इमिजिएट बर्डन आणि फायनल बर्डन म्हणजे इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स हे दोन्ही सेम व्यक्तीवर पडतात, इंडिव्हिज्युअलवरती अशी वेळ येते की त्यालाच फायनल आणि इनिशियल बर्डन सहन करायचंय पैशाचं, लाईक इन्कम टॅक्सच्या बाबतीत. तर जेव्हा इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स आर सेम, देन वी कॅन से इट इज डायरेक्ट टॅक्स. देर इज नो शिफ्टिंग ऑफ द बर्डन ऑफ टॅक्स. सो अशा वेळी हे जे टॅक्सचं बर्डन असतं, म्हणजे जे इम्पॅक्ट असतो, तो तुम्ही शिफ्ट करू शकत नाही टू बिकम इन्सिडन्स. ओके, बट इन केस ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, द इम्पॅक्ट ऑन प्रोड्युसर और ट्रेडर, सो इम्पॅक्ट म्हणजे इनिशियल बर्डन जे असतं ते प्रोड्युसर, ट्रेडर, शॉप ओनर, रिटेलर यांच्यावर पडतं. बट द इन्सिडन्स ऑन द फायनल परचेसर और द कन्झ्युमर. सो इन्सिडन्स मात्र जो असतो तो मात्र फायनल कन्झ्युमर वरती म्हणजे आपल्यासारख्या ग्राहकांवर पडतो. हियर्स द बर्डन ऑफ टॅक्स इज शिफ्टेड टू द फायनल कन्झ्युमर. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत जे फायनल बर्डन असतं ते शिफ्ट होऊ शकतं, इन्सिडन्स शिफ्ट होतो. तुमच्या लक्षात येत आहे? सो इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स या दोन गोष्टी आपण शिकल्या. इम्पॅक्ट म्हणजे तुमचं इनिशियल बर्डन, इन्सिडन्स म्हणजे फायनल टॅक्सचं किंवा मनीचं बर्डन. जेव्हा ते दोन्ही सेम असतं तेव्हा जो टॅक्स पे केला सेम माणसावर पडतं, सेम माणसावर इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स पडतो, तेव्हा आपण असं म्हणतो की तो डायरेक्ट टॅक्स आहे. पण जेव्हा इनिशियल बर्डन किंवा इम्पॅक्ट एका व्यक्तीवर पडतो आणि किंवा एंटिटी किंवा ऑर्गनायझेशनवर पडतो आणि त्याचा फायनल इम्पॅक्ट किंवा फायनल इन्सिडन्स हा मात्र फायनल कन्झ्युमरवर पडतो, तेव्हा त्याला इनडायरेक्ट टॅक्सेस असं म्हटलं जातं. सो दॅट इज फर्स्ट बेसिस, इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स. सेकंड वन इज ऑन द बेसिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट याचा अर्थ कशा प्रकारे त्या टॅक्सचं ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं, यावरून तो इनडायरेक्ट टॅक्स आहे की डायरेक्ट टॅक्स आहे हे ठरवलं जाणं. ओके, देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन अ टॅक्स पेअर अँड दोज ऑथॉरिटीज विच कलेक्ट टॅक्सेस. सो जनरली टॅक्स पेअर आणि ज्या टॅक्स कलेक्ट करणारी ऑथॉरिटीज किंवा ऑफिशियल्स असतात यांच्यात डायरेक्ट रिलेशन असतं. इन इनडायरेक्ट टॅक्सेस नो डायरेक्ट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन टॅक्स पेअर अँड द टॅक्स कलेक्टिंग एजन्सी. असं का बरं म्हटलंय की जेव्हा डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत असतं तेव्हा या दोघांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे टॅक्स पेअर आणि टॅक्स कलेक्टिंग ऑथॉरिटी या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन असतं, कारण ते जो टॅक्स भरला जातो तो टॅक्स पेअर कडून टॅक्स कलेक्टरकडे गोळा केला जातो. मात्र इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत हा जो टॅक्स भरला जातो, जसं जीएसटी असं मी म्हटलं, तो तुम्ही डायरेक्टली कोणत्याही ऑथॉरिटीकडे गोळा करत नाही, तर तुम्ही तुमच्या बाहेरच्या म्हणजे काय म्हणू, तुम्ही ज्याच्याकडून वस्तू खरेदी केली आहे त्या माणसाला तो टॅक्स देत असता. सो ज्याला तुम्ही तो टॅक्स देताय तो टॅक्स त्याने ज्याच्याकडून खरेदी केली त्याला देत असतो. सो इट इज लाईक अ चेन. तुम्ही नेहमी तुमच्या आधीच्या माणसाला टॅक्स देताय ज्याच्याकडून तुम्ही खरेदी केली.
That's why we are calling it goods and service tax or indirect tax. येतंय लक्षात? The traders or the retailers collect the taxes from the consumers. आणि अशा वेळी जेव्हा इनडायरेक्ट टॅक्सेसचं बर्डन असतं तेव्हा ट्रेडर्स किंवा रिटेलर्स हे तो टॅक्स कलेक्ट करतात फायनल कन्झ्युमर कडून. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की देर इज इनडायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन टॅक्स पेअर अँड टॅक्स कलेक्टिंग ऑथॉरिटी. ओके. The third basis is on the basis of assessment. Just a minute, okay? सो असेसमेंट याचा अर्थ असतो की तुम्ही जे टॅक्स रिलेटेड डॉक्युमेंट्स फाईल केले, टॅक्स रिटर्न्स फाईल केलेत, त्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट्स फाईल केल्यात, आर दे करेक्ट? आर दे ॲज पर द लॉ? Direct taxes constitute taxes on receipt of income, and indirect taxes are taxes levied on the expenditure. So असं लक्षात घ्या की डायरेक्ट टॅक्सेस हे तुम्ही जे इन्कमचा रिसीट पुरवता, तुम्हाला मिळालेल्या इन्कमच्या आणि तुम्ही केलेल्या खर्चाच्या ज्या पावत्या दिलेल्या असतात, किंवा असं सिम्पली म्हणू आपण की तुम्हाला जेवढं इन्कम मिळालं त्याच्यावरती जेव्हा टॅक्स बसवला जातो दॅट इज कॉल्ड डायरेक्ट टॅक्स. पण इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत मात्र तुम्ही जो खर्च करता त्याच्यावरती जेव्हा टॅक्स बसवला जातो तेव्हा त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. टॅक्स मे बी क्लासिफाईड ब्रॉडली इंटू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. Direct taxes are those taxes which are levied directly on the individuals and firms, and their burden is borne by those on whom they are levied. म्हणजे ज्यांच्यावर टॅक्स बसवलाय त्यांनाच त्याचं ओझं व्हायला लागतं. अशा वेळी इम्पॅक्ट आणि आपण जसं बघितलं होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स हे सेम माणसावर असतं किंवा फर्म्सवर असतं किंवा ऑर्गनायझेशन्सवर असतं. पर्सनल इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स अँड गिफ्ट टॅक्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. According to Dalton, a direct tax is really paid by the person on whom it is legally imposed, while an indirect tax is imposed on one person but paid partly or wholly by another. सो आपण असं म्हणू शकतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट टॅक्स हा आयदर वे तुम्ही ज्या माणसावर तो टॅक्स लादलाय किंवा बसवलाय किंवा ज्याच्यावर तो टॅक्स ठेवलाय त्याच्यावरतीच तुम्ही त्याचं बर्डन इम्पोज केलं जातं. पण इनडायरेक्ट टॅक्स मात्र ज्याच्यावर तुम्ही टॅक्स बसवलाय त्याच्यापेक्षा फायनल कन्झ्युमरवर बर्डन असतं. इनडायरेक्ट टॅक्सेस आर लेविड ऑन प्रोडक्शन अँड सेल्स कमोडिटीज अँड सर्व्हिसेस. They are levied at the three different phases. In a production sales, movement of commodities. So कोणत्या तीन स्टेजेस आहेत, तीन फेजेस आहेत? प्रोडक्शन, सेल्स अँड मुवमेंट ऑफ कमोडिटीज. अशा प्रकारच्या तीन स्टेजेसवरती इनडायरेक्ट टॅक्सेस बसवले जातात. एक्साइज ड्युटी आर ऑन द प्रोडक्शन. जस्ट अ मिनिट. Excise duties are on the production of commodities, sales tax on the sales, and customs and octroi on movement of commodities. सो जर बघितलं तर एक्साइज ड्युटी या प्रोडक्शन ऑफ कमोडिटीजवर बसवल्या जातात. म्हणजे जेव्हा कमोडिटीज मॅन्युफॅक्चर केल्या जातात तेव्हा त्यांच्यावर जो टॅक्स असतो त्याला एक्साइज ड्युटीज म्हणतात. सेल्स टॅक्स हा जनरली सेल्स वर बसवला जातो, सेलिंग ऍक्टिव्हिटीजवर. whereas कस्टम्स आणि ऑक्ट्राय हे जे टॅक्सेस आहेत, हे जे टॅक्सेसचे प्रकार आहेत ते मुवमेंट ऑफ कमोडिटीज किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ कमोडिटीज याच्यावरती बसवले जातात. वी कॅन से की इम्पोर्टेड कमोडिटीज किंवा एक्सपोर्टेड कमोडिटीजवर जर टॅक्स असतील, जनरली एक्सपोर्टेड कमोडिटीजवर टॅक्स नसतात, पण इम्पोर्टेड कमोडिटीजवर जर टॅक्स असतील तर त्यांना कस्टम्स किंवा ऑक्ट्राय असं म्हटलं जातं. जर तुम्हाला आठवत असेल आणि तुमच्यापैकी रिसेंटली कोणी गाडी खरेदी केली असेल किंवा ऐकलं असेल त्याबद्दल, तर जर समजा तुम्ही शहरामधून गाडी खरेदी केली तर त्याच्यावरती एक टॅक्स द्यायला लागतो ज्याला ऑक्ट्रॉय असं म्हटलं जातं. व्हेरॅज जर तुम्ही शहराबाहेरून गाडी खरेदी केलीत, अगदी शहराच्या वेशी बाहेर असलेल्या शॉप्समधून, तरी सुद्धा या ऑक्ट्रॉयमध्ये बदल होतो. हेच सगळे छोटे छोटे नुक्स असं आपण म्हणू शकतो जे टॅक्स सिस्टीममध्ये नेहमीच आढळून येतात, ज्याच्याबद्दल आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये कुठलीही इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन करताना खूप लक्ष ठेवायला लागतं. काल बघा, बजेटचा शेवटचा 20 मिनिटाचा पार्ट हा पूर्णपणे टॅक्सेशन सिस्टीमवर होता. कारण आपण बघितलंय की गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूचा खूप मोठा पार्ट हा टॅक्सेशन रेव्हेन्यू मधनं येतो. सर्व्हिस टॅक्स, टॅक्स ऑन द रेल्वे और बस फेअर आर सम एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. सो सर्व्हिस टॅक्सेस, अगेन जीएसटी हे नव्याने आलेलं उदाहरण. आता त्यालाही 4 वर्ष झाली, पण तरी रेल्वे, बस फेअर, टॅक्स ऑन
जनरली स्पीकिंग, जेव्हा तुम्ही इनडायरेक्टली खालपर्यंत टॅक्सचं बर्डन घेऊन येता, वी कॅन कॉल इट इनडायरेक्ट टॅक्सेस. ओके. आता आपण डायरेक्ट टॅक्स बद्दल खूप सारं ऐकलंय, मला माहिती आहे, आणि त्याची खूप सारी एक्झाम्पल पण बघितली. पण असा विचार करू, त्याच्याबद्दल थोडंसं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. डायरेक्ट टॅक्सेस हॅव टू बी बॉर्न बाय इंडिव्हिज्युअल्स or organization on whom it falls. Hence, the impact and incidence are the same. Such taxes cannot be shifted. Personal income tax, inheritance tax, corporate tax, wealth tax, and gift tax are example of direct taxes. Income tax is a tax levied on individuals' income from various sources like salaries, investments, interest, etc. Corporate tax is the tax paid by companies or the firms on the incomes they earn. सो कॉर्पोरेट टॅक्स हा या कंपनीजवर किंवा फर्म्सवर टाकलेला टॅक्स असतो, जेव्हा त्यांनी जे इन्कम मिळवलेलं असतं त्या इन्कमवरती हा टॅक्स बसवलेला असतो. डायरेक्ट टॅक्सेस आर प्रोग्रेसिव्ह इन नेचर. म्हणजे आपण बघितलं होतं की ज्याचं इन्कम जास्त त्याला जास्त टॅक्स पे करायला लागणार, ज्याचं इन्कम कमी त्याला कमी. सो इट इज डिपेंडिंग ऑन ॲबिलिटी टू पे ऑफ द पर्सन. त्याला किती भरता येणारे टॅक्स याचा विचार करून प्रोग्रेसिव्ह नेचर मधला हा टॅक्स म्हणून डायरेक्ट टॅक्सकडे बघितलं जातं. इट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द लेवल्स ऑफ इन्कम. Direct taxes are used to redistribute income and bring about equality in the developing economy. So direct taxes मुळे इन्कमचं रिडिस्ट्रीब्युशन करणं आणि इकॉनॉमीमध्ये इक्वॅलिटी प्रस्थापित करणं, जनरली डेव्हलपिंग इकॉनॉमीजमध्ये करणं शक्य होतं. सो तुम्हाला असं म्हणता येईल की डायरेक्ट टॅक्सेस हे सगळ्यांना समान संधी देण्यासाठी, समान इन्कमचं वाटप करण्यासाठी उपयोगी पडू शकतात. ओके. In case of direct taxes, the impact and incidence are on the same person. So we always remember that the final burden and initial burden are on the same person. In indirect taxes, the impact and incidence may be on a different persons. So let's learn about indirect taxes in a little bit of detailed manner. Indirect taxes are paid by the consumers when they buy goods and services. So जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी केलं जातं, हायर केलं जातं, तेव्हा कन्झ्युमर्सना जो टॅक्स भरायला लागतो त्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. These include excise and custom duties. Custom duty is a charge levied when goods are imported into country and is paid by the importer or exporter. So जेव्हा एखादी कमोडिटी आपल्या देशात इम्पोर्ट केली जाते, बाहेरच्या देशातून खरेदी करून आणली जाते, तेव्हा त्या इम्पोर्टेड कमोडिटीवर जो टॅक्स बसतो त्याला कस्टम ड्युटी असं म्हटलं जातं. आणि ही कस्टम ड्युटी आयदर वे इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टर पे करतो. इम्पोर्टर म्हणजे वस्तू खरेदी करून परदेशातून आणणारा, एक्सपोर्टर म्हणजे वस्तू परदेशात खरेदी करण्यासाठी पाठवणारा किंवा परदेशात विकणारा. ओके. एक्साइज ड्युटी is a levy paid by manufacturer on items manufactured within the country. सो देशातल्या देशात प्रोडक्शन केल्यावरती जो टॅक्स भरायला लागतो त्याला एक्साइज ड्युटी असं म्हटलं जातं. These charges are passed on the customer. आणि म्हणजे हे जे चार्जेस असतात ते फक्त एकटा मॅन्युफॅक्चरर किंवा इम्पोर्टर पे करत नाही, तर जसं जसं खाली पुन्हा ते आपण जी चेन बघितली होती, सेलिंग चेन, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, मग कन्झ्युमर, फायनल कन्झ्युमर, अशा प्रकारे त्या प्रत्येकावर पे केलेला टॅक्स हा लेवी केला जातो, हा बर्डन म्हणून टाकला जातो. आणि ऍट द फायनल स्टेज त्याचा जो इन्सिडन्स असतो, फायनल मनी बर्डन असतं, ते फायनल कन्झ्युमरवर पडतं. These charges are passed on to the consumer. An indirect tax like the sales tax will increase the price of good. So generally indirect taxes मुळे त्या गुडची प्राइस वाढते. As a result, the consumers are actually paying the tax by paying more for the products. So जी वस्तू कदाचित 20 रुपयाला बनत असेल, ती मार्केटमध्ये त्या 20 रुपयावर पहिल्यांदा 10% समजा असा विचार करा टॅक्स लागला प्रोड्युसरला, म्हणजे 2 रुपये लागला, बरोबर. म्हणजे आता तो जेव्हा होलसेलरकडे ते वस्तू देईल विकायला तेव्हा ती 22 रुपयाने देईल, बरोबर, कारण तो त्याला पे करायला लागलेला टॅक्स त्यात इन्क्लूड करतो. सो दॅट विल बी 22 रुपीज. आता जर
जी 22 रुपये जी आपण किंमत बघितली ती पुन्हा आपण पुढे ढकलणार, पुन्हा आपण पुढे करणार. म्हणजे त्या 22% समजा जर पुन्हा 10% चार्ज लागला, दॅट मीन्स आता 2.2 रुपये होतील, पुढचे 0.2 सोडून द्या. म्हणजे आता 24 रुपयाला होलसेलर ते डिस्ट्रीब्युटरकडे पोहोचवेल. म्हणजे आता त्या वस्तूची किंमत झाली 24 रुपये. आता पुन्हा जेव्हा आपण पे करायला लागू, तेव्हा त्याची प्राइस 2.4 रुपीजनी वाढेल, कारण परत 10% एक्स्ट्रा टॅक्स हा डिस्ट्रीब्युटर पुढच्या रिटेलरकडे जाताना घेऊन जाईल त्या कमोडिटी बरोबर. दॅट मीन्स आता त्या वस्तूची किंमत 26.4 रुपये झाली आहे. पुन्हा एकदा 0.4 सोडून देऊ पाहिजे तर. ओके. सो आता 26 रुपये झाली. पुन्हा एकदा 26 रुपयाची वस्तू जेव्हा तो रिटेलर आहे तो कन्झ्युमरकडे घेऊन जाणार आहे, तेव्हा त्याच्यावर 10% एक्स्ट्रा चार्ज म्हणजे टॅक्सेस लागणार आहे. सो दॅट मीन्स 2.6. पुन्हा आपण 0.5च्या पुढे गेलोय. आता आपण राऊंड अप नाही करणार. आता आपण 3 रुपये कन्सिडर करणार. म्हणजे 26 रुपयात 3 रुपये एक्स्ट्रा झाले. दॅट मीन्स 29 रुपये. मग आजचे जे राऊंड अप केलेले पैसे होते तेही कन्सिडर करू. मे बी 30 रुपये. सो आता त्या वस्तूची किंमत 29 ते 30 रुपयाच्या मध्ये आहे. ओके. दॅट मीन्स जी वस्तू 20 रुपयाला खरेदी केली होती तिचा टॅक्स लागल्यामुळे आता तिची प्राइस फायनल कन्झ्युमरला 30 रुपये पे करायला लागते. म्हणजे हे जे एक्स्ट्रा 10 रुपये आहेत त्याचं छोटं छोटं बर्डन प्रत्येक माणसाने पे केलं होतं, पण फायनल 10 रुपयाचं बर्डन हे मात्र आता त्या कन्झ्युमरला पे करायला लागलंय. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेव्हा इनडायरेक्ट टॅक्सेस कमोडिटीजवर किंवा सर्व्हिसेसवर लेवी केले जातात तेव्हा त्यामुळे प्राइस राईज होते किंवा भाववाढ होते. An excise duty on cars is paid in the first instance by the manufacturer of a car. जेव्हा कार्सवरती एक्साइज ड्युटी लावली जाते तेव्हा त्याचा पहिला इन्स्टन्स हा मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो कार बनवणारा माणूस आहे त्याच्यावर पडतो. मॅन्युफॅक्चरर ट्रान्सफर्स द बर्डन ऑफ इट्स ड्युटी टू द बायर ऑफ द कार इन द फॉर्म ऑफ हायर प्राइस. म्हणजे जास्त प्राइस करून कारची ते जे टॅक्स बर्डन असतं ते मॅन्युफॅक्चरर ॲज अ ड्युटी म्हणून बायरवरती लादतो. Thus, the indirect tax is such which can be shifted or passed on. Indirect taxation as a policy is used often to generate tax revenue. सो इनडायरेक्ट टॅक्सेस हा जो प्रकार आहे तो टॅक्स रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी म्हणजे सरकारचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, पब्लिक रेव्हेन्यू वाढवण्यासाठी अतिशय गरजेचा असतो आणि अतिशय उपयोगीही ठरतो. Thus, an indirect tax is such which can be shifted or passed on. Indirect taxation as a policy is used often to generate tax revenue. It is applicable to everyone in the society, which is whether rich or poor. So, प्रत्येकाला ज्याने ती वस्तू खरेदी केली आहे त्या प्रत्येकाला त्याचं इन्कम किती आहे किंवा असा विचार न करता तो टॅक्स भरायलाच लागतो, तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा. As a result, people who purchase such goods and services will have to bear the burden of indirect taxes. Since it is adversely affect the poor, it is regressive in nature. म्हणजेच श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांना सेमच टॅक्स भरायला लागल्यामुळे गरिबांना त्याचा जास्त तोटा होतो. आणि म्हणून जेव्हा आपण डायरेक्ट टॅक्स हे प्रोग्रेसिव्ह म्हटले होते तेव्हाच त्याच वेळी इनडायरेक्ट टॅक्सेस हे रिग्रेसिव्ह इन नेचर असल्याबद्दल म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्ट टॅक्सेस प्रोग्रेसिव्ह इन नेचर होते, मात्र इनडायरेक्ट टॅक्सेस हे रिग्रेसिव्ह इन नेचर आहे. फ्रॉम द पॉलिसी पॉइंट ऑफ व्ह्यू, इनडायरेक्ट टॅक्सेस आर यूज टू ब्रिंग स्टॅबिलिटी इन प्राइजेस अँड प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. सो इनडायरेक्ट टॅक्सेस हे सुद्धा इकॉनॉमीमध्ये प्राइस स्टेबिलिटी आणण्यासाठी आणि ओव्हरऑल प्रमोशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ वाढवण्यासाठी उपयोगी असतात. Thus, examples of indirect taxes are sales tax, excise duty, VAT, customs duty, service tax, service tax. In India, service tax was introduced in 1994-1995. सो लक्षात ठेवा, भारतात सर्व्हिस टॅक्सचं इंट्रोडक्शन 1994-1995 मध्ये झालं होतं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचे काही फायदेही असतात डेफिनेटली, आणि आपण अतिशय बेसिक प्रकारे खूप त्याच्यावर भार न देता हे बघू शकतो. असा विचार करा की डायरेक्ट टॅक्सेस हे इकॉनॉमिकल असतात. म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस सॅटिस्फाय द कॅनन ऑफ इकॉनॉमी, जे इकॉनॉमीचं प्रिन्सिपल म्हटलं होतं आपण ते सॅटिस्फाय करतात. The cost of collection of direct tax is low.
For example, in case of income tax, it is deducted at the source from the salaried person. The assessment of wealth, income, inheritance, gift, taxes, etc. can be made by the same officers. So जेव्हा तुम्ही सॅलरीड पर्सनचा इन्कम टॅक्स गोळा करत असता, तेव्हा त्याला जेव्हा सॅलरी दिली जाते तेव्हाच तो गोळा केला जातो इन्कम टॅक्स. याचाच अर्थ इन्कम टॅक्स गोळा करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आणि कमी खर्चाची आहे. त्यामुळे त्याचा गव्हर्नमेंटला फायदा होतो. नो सेपरेट स्टाफ इज नीडेड फॉर इच. सो जेव्हा असेसमेंट होते वेल्थ टॅक्सची, इन्कम टॅक्सची, इनहेरिटन्स टॅक्सची, गिफ्ट टॅक्सची, तेव्हा ही सेम ऑफिसर्स कडून केली जाते आणि त्यामुळे वेगळ्या स्टाफची त्यासाठी गरज नसते. These taxes are also economical to the taxpayers who make payments directly to the treasury. सो असं म्हणू की सरकारच्या तिजोरीत ते डायरेक्टली टॅक्स पे करत असतात आणि त्यामुळे हे टॅक्सेस अतिशय इकॉनॉमिकल आहे डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत. ओके, ऑब्व्हियसली दे आर सर्टन, म्हणजे ते कॅनन ऑफ सर्टन्टी जे आपण बघितलं होतं ते सॅटिस्फाय करतात. याच्या बाबतीत गव्हर्नमेंटला आणि पेयरला कम्प्लीट सर्टन्टी असते, कम्प्लीट माहिती असते. द टॅक्स पेयर इज सर्टन टू द टाइम and the manner of payment and the amount to be paid in case of these taxes. सो टॅक्स पेअरला किती, कधी आणि कुठे आणि कशा प्रकारे टॅक्स भरायचा आहे याविषयीची सगळी माहिती असते आणि त्यामुळे तिथे सर्टन्टी असते. सिमिलरली गव्हर्नमेंट इज ऑल्सो सर्टन ॲज टू द अमाऊंट ऑफ मनी इट शॅल रिसीव्ह फ्रॉम दिस टॅक्सेस. ऍक्च्युली किती अमाऊंट कलेक्ट होईल याच्याबद्दल गव्हर्नमेंटला सुद्धा खात्री असते आणि त्यामुळे त्याबद्दल तोही तसं रिलॅक्स, गव्हर्नमेंटची सिस्टीम आहे तशी रिलॅक्स राहू शकते. त्यांचा फ्युचरचा फोरकास्टिंग हे तशा प्रकारे बनू शकतं, कुठे आणि किती खर्च केला पाहिजे या बाबतीत. लेट्स सी द इक्विटी प्रिन्सिपल. डायरेक्ट टॅक्सेस आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. Since direct taxes are progressive in nature, the burden is equitably distributed. So direct taxes हे प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे त्यांचं जे बर्डन असतं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. विथ द इनहेरिटन्स इन द इन्कम ऑफ अ पीपल, द रेट ऑफ इन्कम टॅक्स ऑल्सो इन्क्रीज. सो आपण असं म्हणू शकतो की जेव्हा लोकांचं इन्कम वाढतं, इन्कम टॅक्सचा रेट सुद्धा वाढतो. त्यामुळे इक्विटी प्रिन्सिपल एन्जॉय करता येतं. सो ऑल द डायरेक्ट टॅक्सेस फॉल हेवीली ऑन द पीपल हुज इन्कम अँड वेल्थ इन्क्रीजेस. द पुअर आर एक्झम्प्टेड फ्रॉम दिस टॅक्सेस. श्रीमंत लोकांना त्याचं बर्डन सहन करायला लागतं कारण त्यांच्याकडे इन्कम आहे, पण जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे इन्कम कमी आहे, त्यांना मात्र ह्यातून सुटका मिळते. सो दॅट इज, आपण 3 मेरिट्स बघितले, 3 फायदे बघितले डायरेक्ट टॅक्सचे. इट इज इकॉनॉमिकल, इट इज सर्टन and it is full of equity. The fourth is it helps reducing inequalities. Since direct taxes are progressive and tax the rich more, that means जेव्हा डायरेक्ट टॅक्स हे गरिबांसाठी कमी, श्रीमंतांसाठी जास्त अशा प्रकारचे असतात आणि श्रीमंतांना ते जास्त भरायला लागतात. इन्कम अँड वेल्थ इनइक्वॅलिटीज विल बी रिड्यूस. सो समाजात ज्या इन्कम आणि वेल्थ म्हणजे संपत्तीच्या बाबतीत इनइक्वॅलिटी असते, असमानता असते, ती कमी करण्यासाठी मदत होते. द रिच आर टॅक्स्ड हेविली through income tax, wealth tax, expenditure tax, excess profit tax, gift tax, etc. Inheritance tax and death duties are also progressive. So inheritance tax आणि death duties ज्या भरायला लागतात त्या सुद्धा प्रोग्रेसिव्ह नेचरच्याच असतात. The poor and low income groups are exempted from these taxes. जेव्हा गरीब आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे लोक असतात त्या लोकांना या टॅक्सेस मधून एक्झम्प्ट केलं जातं. ऑब्व्हियसली दीज टॅक्सेस आर इलॅस्टिक. जर तुम्ही बघितलं तर हे जे सगळे डायरेक्ट टॅक्स आहे ते जवळजवळ सगळी जी कॅनन्स आपण बघितली होती ते फुलफिल करणारे आहेत. सो डायरेक्ट टॅक्सेस आर फ्लेक्झिबल, दे सॅटिस्फाय द कॅनन ऑफ इलॅस्टिसिटी. द गव्हर्नमेंट्स कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज द रेट्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स ऑफ इकॉनॉमी. आता बघा, कालच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सचा जो रेट आहे तो बिलकुल चेंज झाला नाही. याच्याऐवजी जे वृद्ध लोक आहेत, जे पेन्शनवर किंवा मिळणाऱ्या इंटरेस्टवर जगतात, त्यांच्यावर असलेला टॅक्स बर्डन मात्र पूर्णतः हटवण्यात आलं. याचाच अर्थ आपली डायरेक्ट टॅक्स सिस्टीम सुद्धा ही फ्लेक्झिबल, इलॅस्टिक अशी आहे. In times of need, government can increase its revenue simply by raising the rate of taxation. In case of war, natural calamities, or emergency, the state can raise the rates of taxes in order to have larger tax revenue. So जेव्हा खरंच सरकारला पैशांची खूप गरज असते तेव्हा, जेव्हा वॉर चालू असतं, नॅचरल कॅलॅमिटीज असतात, इमर्जन्सीज असतात, तेव्हा सरकार
रेट वाढवून टॅक्सचा जास्त रेव्हेन्यू कलेक्ट करू शकतं. ड्युरिंग द डिप्रेशन इट कॅन रिड्यूस देअर रेट्स कन्सिडरेबली. So that is direct taxes are elastic in nature. They are simple, so they are simple and easy to understand and paid. The seventh merit is desirable. Direct taxes generally do not involve opposition from the public since they are paid by those persons or firms who come under the jurisdiction of income tax or corporation tax. They are based on the canons of desirability. So generally डायरेक्ट टॅक्सेसना विरोध केला जात नाही, कारण जे लोक ते पे करत असतात ते इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्सच्या सिस्टीम अंडर येतात. ओके. द एथ मेरिट इज सिविक कॉन्शियसनेस. म्हणजे थोडक्यात समाजात भिमुखता असं आपण म्हणू शकतो, किंवा समाजाबद्दलचं भान, सामाजिक भान असतं. ओके. डायरेक्ट टॅक्सेस क्रिएट सिविक कॉन्शियसनेस अमंग टॅक्स पेअर. असे समाजाचं भान क्रिएट केलं जातं असं म्हटलंय. सामाजिक भान लोकांमध्ये डायरेक्ट टॅक्स ची सिस्टीम असल्यामुळे निर्माण होतं. द टॅक्स पेयर्स आर मेड अवेअर ऑफ देअर ड्युटीज टुवर्ड्स रनिंग ऑफ द गव्हर्नमेंट. सो जे डायरेक्ट टॅक्स पेयर्स असतात त्यांच्या त्यांना कोणत्या कामासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्या खर्चासाठी जनरली त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे खर्च गव्हर्नमेंट करतं त्यांच्या पैशातून हे लक्षात येतं. पब्लिक युटिलिटीची कामं आपण पे केलेल्या टॅक्समधून होत आहेत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपोआपच सामाजिक कामासाठी म्हणून आपण टॅक्स भरणं गरजेचं आहे हे लोकांना लक्षात यायला लागतं. इन अ डेमोक्रेटिव्ह सिस्टीम किंवा लोकशाहीमध्ये दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज एव्हरी सिटीजन शुड बी अवेअर ऑफ इट्स रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स गव्हर्नमेंट अँड शुड पे टॅक्सेस विलिंगली. सो लोकशाहीमध्ये हे गरजेचं असतं की लोकांना त्यांच्या ड्युटीज समजाव्यात देशाप्रती, सरकारच्या प्रती, आणि त्यांनी विलिंगली टॅक्सेस पे करणं गरजेचं असतं. People also take interest in the activities of state. Such ethic consciousness will help to check wasteful public expenditure in a democratic country. So असं आपण म्हणू शकतो की उगाचचा खर्च टाळून समाजाच्या हिताची कामं करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे लोकांमध्ये सिविक कॉन्शियसनेस असणं हे अतिशय गरजेचं असतं. सो आज आपण मेरिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस बघितले, प्लस आपण हेही बघितलं की डायरेक्ट टॅक्स काय असतात. आणि आज या नोटवरती आपण इथे थांबणार आहोत. आपण ह्याच्या पुढचं लेक्चर उद्याला कॅरी आउट करणार आहोत. ओके. तिथून आपण डिमेरिट्स ऑफ डायरेक्ट टॅक्सेस बघणार आहोत. तोपर्यंत भेटूया आपण. बाय. हॅव अ नाईस डे अहेड. बाय बाय.